हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 7वी. विषय आहे सामान्य विज्ञान. आपले प्रकरण चालू आहे 11वे, पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. मित्रांनो, या प्रकरणाचा पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या प्रकरणाचा आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ. या आधीचे 2 व्हिडिओ लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही ते पाहू शकाल. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही गणित आणि विज्ञानाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. त्यामुळे मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया पेशी रचना आणि सूक्ष्मजीवचा हा तिसरा व्हिडिओ. मित्रांनो, आधीच्या 2 व्हिडिओमध्ये नेमकं आपण काय घेतलं तर पेशी म्हणजे काय, त्याचप्रमाणे हा प्रवाही तक्ता आपण पूर्ण केला होता. पेशी कोणी शोधून काढली? रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने शोधून काढली, नाही का. त्याचप्रमाणे संयुक्त सूक्ष्मदर्शक कसा बनला जातो, कांद्या पेशीची रचना हे आपण शिकलो होतो. पेशींचा आकार, वेगवेगळा आकार जो आहे त्याचा आपण अभ्यास केला होता मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं जे होतं वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी त्यांची अंगकांचा आपण अभ्यास केला होता. तुम्हाला ते आठवत असेलच मित्रांनो. नंतर मित्रांनो आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये सूक्ष्मजीवापर्यंत सुरुवात केली होती. सूक्ष्मजीवांचे प्रकार, नाही का, ते आपण बघितले होते. त्यांचं निरीक्षण, त्याचं मोजमाप जे आहे ते कसं केलं जातं आणि सूक्ष्मजीवाचे स्वरूपापर्यंत आपण आलो होतो. मित्रांनो, तिसरा व्हिडिओ आपण सुरुवात करत आहोत. आता हे जे आकार आहेत मित्रांनो, हे सूक्ष्मजीवांचे विविध आकार आहेत, नाही का. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. आता मित्रांनो, काही सूक्ष्मजीव जे आहेत ते बघूया आपण. पावावर येणारी बुरशी. आपल्या घरात एखादा पावाचा पुडा आणला होतो आणि चुकून आपल्याकडनं तो उडा राहिला तर 3-4 दिवसानंतर बघितलं तर मित्रांनो त्या पावावरती बुरशी आलेली दिसते. पावावरच काय मित्रांनो, शिळी पोळी असेल, भाकरी असेल, त्यावरती सुद्धा बुरशी येऊ शकते, नाही का. त्याचप्रमाणे डबक्यातील शैवालाचे तंतू, नाही का. शैवाल पाहिले असेल तुम्ही. एखादं डबकं असेल किंवा विहीर असेल जुनी आणि तिथे समजा खूप दिवसापासून पाणी जर साचलेलं असेल तिथे शैवाल तयार होतं हिरव्या रंगाचं, नाही का. ते शैवालाचे तंतू झाले. पावावर येणारी बुरशी हे काय आहेत? हे सुद्धा सूक्ष्मजीव आहेत, परंतु हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत. यांना आपण काय म्हणतो? बहुपेशीय सूक्ष्मजीव. मग काही सूक्ष्मजीव मित्रांनो हे बहुपेशीय आहेतच, परंतु काही यापैकी एक पेशी असतात. म्हणजे फक्त एक पेशी. आपण पेशी शिकलो आहोत, नाही का. तर एक पेशी असतात. उदाहरणार्थ जीवाणू व विषाणू. मित्रांनो, जीवाणू म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला बॅक्टेरिया म्हणतो आणि विषाणू तर आपण आत्ता 7-8 महिन्यापासून विषाणूचं नाव ऐकतो आहे. असे वेगवेगळे विषाणू, त्यापैकी एक जो भयानक विषाणू आहे कोरोना विषाणू, त्यामुळेच तर मित्रांनो आपण घरी आहोत, नाही का. तो सुद्धा हा विषाणू, नाही का, त्याच पद्धतीचा असतो. हा सुद्धा एक पेशी. जीवाणू आणि विषाणू हे याचं उदाहरण झालं. हे एक पेशी असतात. आता मित्रांनो, या सूक्ष्मजीवांची पेशींची रचना मात्र थोडीशी भिन्न असते. आपण ज्या पेशी शिकलो, प्राणी पेशी असेल किंवा वनस्पती पेशी असेल, त्या पेशी ज्या आहेत मित्रांनो त्या दृश्य केंद्रकी पेशी, नाही का. आणि आता आपण खाली आपण आकृती पाहत आहोत ही दृश्य केंद्रकी नसून ही आदि केंद्रकी पेशी आहे. लक्षात घ्या, आपण आधी शिकलो त्या दृश्य केंद्रकी पेशी होत्या, ही आहे आदि केंद्रकी पेशी. मग मित्रांनो, आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशीमध्ये नेमका फरक काय? तर असं आपल्याला सांगता येईल, दृश्य केंद्रकी पेशीमध्ये जे आपण अंगके अभ्यासली मित्रांनो की ज्यांना पटल होते, नाही का. मग त्यामध्ये बरीचशी अंगके मित्रांनो आपण अभ्यासलेली आहेत. आता त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं, जर तुम्ही त्या आकृतीकडे गेलात तर तुम्हाला दिसेल तिथे बघा मित्रांनो, रिक्तिका होत्या, आंतरद्रव्यजालिका होत्या, त्याचप्रमाणे लयकारिका, हरितलवक, तंतुकणिका, अशी जी अंगके आहे ती यामध्ये नसतात. ती या आदिकेंद्रकीमध्ये ती नसतात. आता इथे जर बघितलं ही आदिकेंद्रकीची आकृती आहेत, नाही का. आता ही सुद्धा पेशीच आहे, परंतु आदिकेंद्रकी. आपण आधी ज्या पेशी बघितल्या वनस्पती पेशी, प्राणी पेशी, या दृश्य केंद्रकी पेशी होत्या आणि या आदिकेंद्रकी पेशी. यांच्यामध्ये फरक काय? तर पेशीमध्ये दृश्य केंद्रकीत पेशीत आढळणारी जी पटलापासून तयार झालेली जी अंगके जी मी तुम्हाला आता सांगितली ती यामध्ये आढळत नाही. मग यामध्ये काय आढळतं? तर प्रद्रव्य पटल आहे, पेशीद्रव्य आणि केंद्रक द्रव्य एवढेच घटक मित्रांनो यामध्ये आढळतात आणि म्हणूनच यांना आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतात. मित्रांनो, आदिकेंद्रकी पेशी म्हणजे नेमकं काय ते कळालं असेल तुम्हाला. आदिकेंद्रकी पेशी म्हणजे थोडक्यात दृश्य केंद्रकी पेशीत आढळणारी जी अंगके असतात ती याच्यामध्ये नसतात, नाही का. म्हणून याला आपण आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतो. अशा पद्धतीने आकृती मित्रांनो ही विचारली जाते परीक्षेला, त्यामुळे तुम्ही ती लक्षात ठेवली पाहिजे व्यवस्थित. ओके, पुढे बघूया. आता मित्रांनो, हे जे सूक्ष्मजीव आहेत मग ते बहुपेशी असोत किंवा एकपेशी असोत, नाही का, त्यांची वाढ जी ती कशी होते.
तर प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती आवश्यकता असते. बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी मित्रांनो ऑक्सिजन आवश्यक असतो, परंतु काही सूक्ष्मजीव असे आहेत की त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. त्यांना आपण विनॉक्सी श्वसन सूक्ष्मजीव असे म्हणतो, नाही का. मग काहींना ऑक्सिजनाची आवश्यकता असते, तर काही ऑक्सिजनशिवाय राहू शकतात, ऑक्सिजनशिवाय वाढू शकतात. आता मित्रांनो हे सूक्ष्मजीव कुठे आहेत माहिती आहे तुम्हाला? सगळीकडे हे सूक्ष्मजीव आहेत. सगळीकडे म्हणजे नेमकं कुठे कुठे बघा, तर आपल्याला सांगते समुद्र तळात सूक्ष्मजीव आहेत, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ, गरम पाण्याचे झरे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सूक्ष्मजीव हे आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात, टिकवून राहतात. मित्रांनो अशावेळी काय होतं, समजा एखादी कठीण परिस्थिती आली तर हे काय करतात माहिती आहे, तर हे स्वतः भौतिक कठीण कवच निर्माण करतात आणि आपली जीवन प्रक्रिया ही तात्पुरती थांबवतात. समजा परिस्थिती जी अनुकूल झाली, त्यांना तसं वातावरण मिळालं, तर या कवचातून पुन्हा बाहेर येतात आणि आपली जीवन प्रक्रिया सुरू करतात. म्हणजेच मित्रांनो या कोणत्याही वेळेस कोणतीही परिस्थिती असेल तरी हे त्यांचं जीवन जे ते जगू शकतात. आता इथे बघा मित्रांनो सूक्ष्मांची वाढ कोठे होते हे दिलं आहे. माध्यम माती, पाणी, कुजणारे पदार्थ इथे हे जास्त आढळतात. तापमान बघा मित्रांनो 25 अंश ते 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यानमध्ये हे सहज वाढू शकतात. पोषण काय यांच्यासाठी, तर विशिष्ट पोषक द्रव्ये, उदाहरणार्थ शैवाल, हरितद्रव्य, ऑक्सिजन. वातावरण ओलसर असेल, दमट असेल, उबदार असेल, अशा या वातावरणामध्ये हे सहजपणे मित्रांनो जगू शकतात. ओके. आता हे सूक्ष्मजीव मित्रांनो आपण पाहिले, त्यांची वाढ नेमकी कशी होते ते आपण पाहिलं. आता बघूया उपयुक्त सूक्ष्मजीव. आता सूक्ष्मजीव मित्रांनो दोन प्रकारचे आहेत. हे काही आपल्याला उपयुक्तसुद्धा आहेत आणि काही उपद्रवीसुद्धा आहेत, हार्मफुलसुद्धा आहेत आपल्यासाठी, आणि काही जे आहेत ते अतिशय युजफुल आहेत, म्हणजे उपयुक्त आहेत. आता यासाठी आपल्याला बघा एक ॲक्टिव्हिटी दिली, ती आपण करणार आहोत. बघूया म्हणजे काय आहे ती. 2 कुंड्या मातीने अर्ध्या भरून त्यांना ए व बी अशी नावे द्या. ए कुंडीमध्ये काय टाकायचं आहे बघा, पालापाचोळा, शेण, फळांच्या साली, भाज्यांची देठे, कागदाचे तुकडे, असा ए कुंडीमध्ये ठेवा. या पद्धतीने ए कुंडी असेल, यामध्ये हे वरील पदार्थ. आणि बी कुंडीमध्ये काय ठेवायचे मित्रांनो, तिथे बघा फुटक्या काचा, धातूच्या तुटक्या वस्तू, प्लॅस्टिकच्या पिशव्या मातीत मिसळा आणि बागेत ठेवून द्या आणि 3-4 आठवड्यांनी दोन्ही कुंड्यांचे निरीक्षण करा. तुम्हाला काय झालेलं दिसेल, तर मित्रांनो ऑब्व्हियसली जी बी कुंडी आहे त्याच्यामध्ये या वस्तू जशाच्या तशा असतील, मात्र यांच्यामध्ये मित्रांनो यांच्यामध्ये चेंजेस झाले असतील, काहीतरी फरक झालेला आपल्याला नक्की दिसणार आहे. कारण की ही ॲक्टिव्हिटी आपण केली नाही तरी आपण आपल्याला कळू शकते नेमकं तिथे काय झालं असेल, विघटन झालं असेल वगैरे, नाही का. हे तुम्ही आधीही शिकला आहात. ओके. आता मित्रांनो नेमकं काय झालं बघा, शेण असेल किंवा माती असेल, यामधून सूक्ष्मजीव काय करतात, तर अन्न मिळवण्यासाठी त्या कचऱ्याचं ते विघटन करतात. मग काही दिवसात या कचऱ्याचं रूपांतर जे मित्रांनो उत्कृष्ट खतामध्ये होतं. त्यामुळे काय होतं, तर परिसरसुद्धा स्वच्छ होतो. कचऱ्यांप्रमाणेच सांडपाण्याची योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडले जातात. मित्रांनो हे सूक्ष्मजीव जे आहेत हे काय करतात, कार्बनी पदार्थांचं जे रूपांतर आहे अकार्बनी पदार्थात करतात आणि मग त्यापासून मग वेगवेगळे घटक जे त्यामध्ये निर्माण होत असतात ते लक्षात ठेवा. आता पुढे आपल्याला दिलं मित्रांनो, ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा का जमा करावा. तुम्ही पाहतात मित्रांनो जर शहरात असाल तर BMCच्या गाड्या येतात, नाही का, तर त्यामध्ये तुम्ही लक्षात किंवा म्युन्सिपाल्टीच्या गाड्या येतात असं म्हणूया आपण, आणि त्यामध्ये ओला कचरा वेगळा ठेवला जातो, सुका कचरा जो आहे तो वेगळा ठेवला जातो. याचं नेमकं कारण काय असेल मित्रांनो, ओला कचरा वेगळा का, सुका कचरा वेगळा का, हेच आपल्याला विचारलं आहे. तर अर्थातच ओला कचऱ्यापासून मित्रांनो, ओला कचऱ्यामध्ये काय असतात, तर आपलं घरातलं उष्ट असू शकेल किंवा मग पालापाचोळा असू शकेल किंवा मग मित्रांनो खरकट असू शकेल, नाही का, असे हे पदार्थ असतात. त्यामुळे हे काय होतात, हे कुजतात आणि हे कुजल्यानंतर त्यापासून खत जे आहे, जे वनस्पतींना आवश्यक असतं ते खत तयार करता येतं. म्हणून ओला कचरा जो तो वेगळा देणं गरजेचं असतं. सुका कचऱ्यामध्ये काय असणार आहे, तर प्लॅस्टिक असेल, लोखंड असेल, तुटलेली काही भांडी असतील ती असतात, ती आपण भंगारवाल्याकडे देतो, नाही का. मग त्यापासूनसुद्धा ते काय करतात, ते रिसायकलेशन करतात. म्हणजे भंगारवाले जे आपल्याकडनं त्या वस्तू घेतात त्यापासूनसुद्धा ते एका विशिष्ट ठिकाणी पाठवतात आणि त्यापासून नवीन वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा, हे ॲप्लिकेशन्स आपल्या जीवनातही आपण वापरणार आहोत. ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा ठेवावा. ओके, पुढे बघूया. पुढे प्रश्न दिला आहे मित्रांनो, मेथी, वाटाणा, घेवडा यांच्या रोपट्यांच्या मुळाचे निरीक्षण करा.
मुळांवर गाठी कशासाठी असतात? आधी प्रश्न असा आहे मित्रांनो, हे रोपटे तुम्ही पाहिले असतील का? जर समजा मित्रांनो पाहिले नसतील तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात, त्याच्यावरनं तुम्ही पाहू शकतात. मेथी असेल, वाटाणा असेल, घेवडा, तर हे नेमके हेच रोपटं का दिलेत? तर मित्रांनो या सर्व बघा शेंगा आहेत नाही का, मेथी, वाटाणा, घेवडा शेंगवर्गीय किंवा शिंबावर्गीय वनस्पती यांना मित्रांनो आपण म्हणतो नाही का. भुईमुगाच्या शेंगासुद्धा एक त्याच्यामधलं एक उदाहरण आहे. तर तुम्ही जर समजा हे रोपटं जर तुमच्या पाहण्यात आलं, कधी शेतात गेलात, तर यांच्या मुळांवर गाठी असतात. आता या कशासाठी असतात हा आपल्याला प्रश्न विचारला आहे मित्रांनो. या मुळांवरील गाठीमध्ये तसेच मातीत काही सूक्ष्मजीव असतात नाही का. हे हवेतील नायट्रोजनचं रूपांतर जे मित्रांनो नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे, परंतु त्याचं नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर जे आहे मित्रांनो ते वनस्पतींना करता येत नाही. मग या मुळांवर ज्या गाठी असतात, या गाठींमध्ये रायझोजियम्स नावाचे जीवाणू असतात. लक्षात घ्या, या मुळांच्या गाठी ज्या आहेत, या वनस्पतींच्या मुळांच्या गाठींमध्ये रायझोजियम्स नावाचे जीवाणू असतात मित्रांनो. आणि हे जीवाणू वातावरणातील नायट्रोजनच्या स्थिरीकरणामध्ये किंवा नायट्रोजनच्या संयुगांमध्ये रूपांतर करतात. तुम्ही एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, कारण की रायझोजियम्स हा शब्द इथे आलेला पण नाही आहे, ते पुढच्या वर्षी असेल तुम्हाला. असू द्या. मेथी, वाटाणा, घेवडा यांच्या रोपट्यांच्या मुळांचे निरीक्षण केल्यावर तुम्हाला असं आढळेल मुळांवर गाठी असतात. तर त्या का असतात? तर त्यामध्ये रायझोजियम्स नावाचे जीवाणू असतात आणि हे जीवाणू मित्रांनो नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. काय दिले बघूया पुढे आपल्याला. कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळावरील गाठीत तसेच मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. याची माहिती तुम्ही अगोदर घेतलेली आहे मित्रांनो. या संयुगांमुळे जमिनीची सुपीकता वाढते. आता जमिनीची सुपीकता का वाढते मित्रांनो? वनस्पतींना नायट्रोजनची गरज असते आणि हवेतील नायट्रोजन ते घेऊ शकत नाही. मग काय करतात, हे जे जीवाणू आहेत हे हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजनच्या संयुगात करतात, म्हणजे ते कुठे जमिनीतच करतात. आणि मग ते नायट्रोजनचे संयुग वनस्पती घेऊ शकतात, म्हणजे नायट्रोजन आपल्याला मिळू शकतात. म्हणजेच काय झालं, त्याचा फायदा जो आहे तो वनस्पतींना होतो, म्हणजेच जमिनीची सुपीकता जी ती वाढते. ओके, पुढे बघूया. आई दुधापासून दही बनवताना काय करते? आता मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी तुमच्या घरात होतच असेल नाही का. दही आपण घरी बनवतो किंवा बाहेरूनही आणतो आणि दूध जो उरलं असेल तर सहज आपण दही बनवतो. नेमकं काय करते आई काय करते, त्या दुधामध्ये दह्याचे समजा 2 थेंब किंवा दह्याचे 1 चमचाभर दही त्यामध्ये टाकते आणि आपण बघतो ते 8-10 तास झाले की त्या पूर्ण दुधाचं रूपांतर दह्यामध्ये झालेलं दिसतं नाही का. हेच आपल्याला इथे दिले बघा. कोमट दुधात दही किंवा ताकाचे थेंब मिसळून 8 ते 10 तास उबदार ठिकाणी ठेवल्यास दह्यातील सूक्ष्मजीवांची भराभर वाढ होते. मित्रांनो दह्यातील सूक्ष्मजीवांची म्हणजेच काय, दह्यामध्ये ऑलरेडी सूक्ष्मजीव असतात आणि ते दही आपण जर दुधात टाकलं तर त्याची वाढ खूप होते आणि संपूर्ण दूध जे आहे त्याचं रूपांतर होतं दह्यामध्ये. मग मित्रांनो हे कशामुळे झालं? हे सूक्ष्मजीवांमुळे झालं. आणि दही आपण आवडीने खातो, म्हणजे हे सूक्ष्मजीव जे आहेत हे आपल्यासाठी उपयोगी आहेत, हे याच्यावरून आपल्याला कळतं. ओके, पुढे बघूया. दुधाचे रूपांतर दह्यात होते. ताक असेल, लोणी असेल, चीज आहे, मग मित्रांनो हे त्यापासूनच तयार होतात की नाही. मग इतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करण्यासाठी आपल्याला हे सूक्ष्मजीव जे आहेत हे अतिशय उपयुक्त आहेत. म्हणून मित्रांनो यांना आपण म्हणतो उपयुक्त सूक्ष्मजीव. ओके, पुढे बघूया. आता पुढे आपल्याला दिले मित्रांनो किण्वन ही प्रक्रिया दिलेली आहे. आता ही तुम्ही जाणताच तरी आपण थोडंसं ओव्हरलुकिंग करूया. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किण्वन किंवा आंबणे किंवा कुजणे असे म्हणतात. आता मित्रांनो सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे जे कार्बनी पदार्थ असतात त्यांचं रूपांतर कशात होतात? कार्बनी पदार्थात होतं नाही का, दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये होतं. या रासायनिक क्रियेलाच आपण किण्वन असे म्हणतो किंवा आंबणे असे म्हणतो किंवा कुजणे असे म्हणतो. आता या क्रियेमध्ये नेमकं काय होतं मित्रांनो, तर यामध्ये उष्णता निर्माण होते आणि कार्बन डायऑक्साईड वायू किंवा इतर वायू जे आहेत ते बाहेर पडतात आणि हे वायू बाहेर पडल्यामुळे काय होतं, तर या पदार्थाचं आकारमान वाढतं. आता पाव आहे मित्रांनो, पाव आपल्याला माहिती पिठापासून तयार होतो, मात्र त्यामध्ये किण्वन नाही का ईस्ट नावाचं मिसळलं जातं, म्हणजे तो सुद्धा एक सूक्ष्मजीवच आहे. ते मिसळल्यानंतर काय होतं, पाव फुगतो आणि तो अतिशय चविष्ट लागतो आपल्याला. त्याचप्रमाणे इडली खाल्लं असेल तुम्ही किंवा मग डोसे असतील नाही का मित्रांनो, तिथेसुद्धा काय केलं जातं,
तर किण्वन प्रक्रिया जी आहे तिथे घडून आणली जाते. त्यामुळे ते वायू जे ते बाहेर पडतात, फसफसतात. तुम्ही इडली पाहिली असेल, अतिशय जाळीदार असते बघा मित्रांनो, किंवा फुगलेली असते. याचं कारण काय, त्या जे वायू बाहेर पडतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, त्यामुळे काय होते, ती चविष्ट होते, त्याचप्रमाणे हलकीसुद्धा होते. दुधाचे दही बनणे. आता वेगवेगळ्या क्रिया दिल्या आहेत, त्यामध्ये ही किण्वन प्रक्रिया मित्रांनो ही केली जाते. आता काय दिलं आहे बघा इथे, दुधाचं दही बनवणे, फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार करणे. फळे व धान्य यापासून अल्कोहोल तयार केलं जातं. पिठापासून पाव बनवणे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. तसेच ॲसिडिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्वे आणि सर्वात महत्त्वाचं प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा मित्रांनो किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. म्हणून किण्वन प्रक्रिया जी मित्रांनो ही फक्त आपल्या इडली डोसासाठीच लक्षात ठेवायची नाही आहे, तर या सर्व बाबी त्यामध्ये येतात. त्यामुळे किण्वन प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. पुढे बघूया मित्रांनो काय दिले आपल्याला. जरा डोके चालवा, नक्की डोके चालवा. रवा, इडली, भटुरे, नान यामध्ये दही का घालतात, हा आपला प्रश्न आहे. बघा मित्रांनो, तोंडाला पाणी आलं असेल. कारण काय मित्रांनो, हे जे सूक्ष्मजीव आहेत, या सूक्ष्मजीवांमुळे याच्यामध्ये किण्वन क्रिया जी ती घडते, नाही का. त्यामुळे काय होतं, आकारमान वाढतं, जीवनसत्व जे वाढतात आणि कार्बन डायऑक्साईड किंवा इतर वायू बाहेर पडतात, त्यामुळे सच्छिद्र होतात. त्यांची चव जी मित्रांनो ही चांगली लागते. पुढे मित्रांनो काय विचारले बघा, दही, इडली, डोसा हे पदार्थ पचण्यास हलके कसे बनवतात. अर्थातच मित्रांनो हे सुद्धा आंबवण्याच्या प्रक्रियेमुळे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, इतर वायू बाहेर पडतात. मग हे पदार्थ मित्रांनो चविष्ट होतात, त्याचप्रमाणे हलके होतात. ओके, पुढे बघूया. धान्यांची पिठे, फळांचा रस यामध्ये सूक्ष्मजीवांना वाढू दिल्यास स्वतःची वाढ व पुनरुत्पादन करताना हे सूक्ष्मजीव पदार्थाचे अपघटन करतात. मित्रांनो ज्यावेळेस धान्याची पिठं असतील किंवा फळांचे रस असतील, यामध्ये सूक्ष्मजीवांना जर वाढू दिलं तर ते काय करतात, स्वतःची वाढ करतातच, परंतु एकापासून दुसरा सूक्ष्मजीव म्हणजे पुनरुत्पादन जे आहे ते होतं. मग त्यावेळेस नवीन रसायनांची निर्मिती, हे लक्षात घ्या, नवीन रसायनं तयार होतात. आणि हा गुणधर्म लक्षात घेतात, जर समजा सूक्ष्मजीवांचं मित्रांनो अपघटन झालं किंवा त्यांची पुनरुत्पादन झालं तर ते पदार्थाचं अपघटन करतात आणि नवीन रसायनं तयार करतात. आणि हाच गुणधर्म लक्षात घेता रोजच्या वापरातील अनेक पदार्थ सूक्ष्मजीवांच्या मदतीने मित्रांनो हे बनवले जातात. आता तुम्ही आजारी पडलात समजा, तर डॉक्टर काही वेळा आपल्याला पेनिसिलिनसारख्या औषधाची कॅप्सूल किंवा इंजेक्शन देतो. मित्रांनो पेनिसिलिन माहिती आहे तुम्हाला, पेनिसिलिन हे सुद्धा अँटीबायोटिक ज्याला आपण म्हणतो किंवा प्रतिजैविके ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा कवक यापासूनच तयार झालेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतर अशा बऱ्याचशा रोगांना बरी करणारी ही प्रतिजैविके जी आहेत ही सूक्ष्मजीवांमुळे तयार झालेली आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. पेनिसिलिन हे कवकापासून तयार झालेले आहे. पेनिसिलिनसारख्या औषधाची कॅप्सूल किंवा इंजेक्शन देतात. अशा विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात, त्याची वाढ रोखतात. या औषधांना आपण प्रतिजैविके किंवा इंग्लिशमध्ये अँटीबायोटिक्स असे आपण म्हणतो. विशिष्ट जातीच्या सूक्ष्मजीवापासून ही प्रतिजैविके जी ती बनवली जातात. मी तुम्हाला आताच उदाहरण दिलं, पेनिसिलिन जे आहे ते कवकसारख्या सूक्ष्मजीवांपासून तयार होतं. त्यामुळे मित्रांनो फायदा काय झाला, पूर्वी असाध्य की हे रोग बरेच होणार नाही असं वाटत होते. क्षय माहिती आहे तुम्हाला, क्षय म्हणजे टीबी रोग, टीबी ऐकलंच आहे तुम्ही नाही का. टायफॉईड तर नेहमी होणारा रोग आहे, कॉलरा, असे रोग आता प्रतिजैविकामुळेच आटोक्यात आले. नाही तर हे जे रोग आहेत मित्रांनो, क्षय झालं, टायफॉईड झालं, कॉलरा, हे अतिशय भयंकर रोग मानले जात होते, परंतु आता प्रतिजैविकांमुळे ते सहज बरे होतात. पाळीव प्राण्यांच्या अन्नात प्रतिजैविके मिसळून त्यांना ही रोगांपासून संरक्षण देता येते. वनस्पतींना होणाऱ्या रोगावरही प्रतिजैविकांमुळे नियंत्रण ठेवता येते. या प्रतिजैविकांमुळे काय झालं मित्रांनो, वनस्पती आहेत किंवा पाळीव प्राणी आहेत यांनासुद्धा त्यापासून फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. आय होप मित्रांनो हेही तुम्हाला कळालं असेल प्रतिजैविक म्हणजे काय. पुन्हा आपल्याला काय दिले बघा, महत्त्वाची गोष्ट आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. प्रतिजैविके ही रोगांवर मात करण्यासाठी असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे आवश्यक आहेत. कारण काय मित्रांनो शेवटी ती सूक्ष्मजीवांपासूनच बनलेली आहेत. त्यामुळे नेहमी अँटीबायोटिक घेणं किंवा प्रतिजैविके खाणं हे सुद्धा घातक असतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे त्यांचे डोस जे ते पूर्णपणे आपण घेणं गरजेचं आहे. स्वतःहून ते घेऊ नये हेच आपल्याला इथे सांगितलं. पुढे बघूया मित्रांनो काय दिले, माहिती मिळवा. ही माहिती तुम्हाला मिळवायला सांगितली. बघूया तुम्ही मिळवता का. काय दिली माहिती ती,
लहान बाळांना ठराविक दिवसांनी लस का देतात आणि काय असते ही लस? मित्रांनो, लस, आता लस हा शब्द आपण आता रोज ऐकतोय. माहिती आहे, कोरोनाची जी लस आहे ती तयार होते आपल्या इंडियामध्ये सुद्धा. सिरम इन्स्टिट्यूट असेल किंवा इतर बरेचसे मेडिकल संशोधनकर्ता आहेत की जेणेकरून या कोरोनावरती लस यावी. मग अशा प्रकारची, त्यालाच आपण लस म्हणतो थोडक्यात. मग आता या बऱ्याचशा लसींचं संशोधन झालं आहे. तर लहान मुलांना ठराविक दिवसांनी लस का देतात, याचं कारण काय असेल? कारण काय मित्रांनो, लस देण्याचं प्रमुख कारण म्हणजे काय, रोगप्रतिकार क्षमता जी आहे, रोगप्रतिकार क्षमता ही वाढावी. त्यामुळे बाळ जन्मला की त्याला BCGची लस दिली जाते. ती क्षयविरोधी लस असते मित्रांनो. त्याचप्रमाणे त्रिगुणी लस, हे लक्षात ठेवा, BCG आणि त्रिगुणी हे या लसी लहानपणी लगेच दिल्या जातात. आता त्रिगुणीमध्ये 3 रोग असतात, त्यांच्यावरती प्रभावी ठरते. म्हणजे डांग्या खोकला आहे, धनुर्वात आहे आणि घटसर्प, याच्या प्रतिकारासाठी ही जी लस दिली जाते. त्याचप्रमाणे BCGची लस मित्रांनो ही क्षयविरोधी लस आहे, ती दिली जाते. ओके. त्याचप्रमाणे पोलिओची सुद्धा तुम्ही मित्रांनो लस ऐकली असेल. अर्थात ती तोंडातून घेण्याची लस आहे. तोंडात 2 ड्रॉप टाकले की पोलिओचे जे विषाणू आहेत त्याच्या विरुद्ध लढण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये येत असते. ओके, पुढे बघूया. रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी काय केलं जातं, इथे सुद्धा आपल्याला वापर होतो तो सूक्ष्मजीवांचा. म्हणजे सूक्ष्मजीव किती उपयोगी आहेत हे आपल्या लक्षात येतं. अशा रोगांची लस अगोदरच टोचलेली असेल तर आपल्याला शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता खूपच कमी होते. मित्रांनो, अशा ज्या लसी आपण घेतो याचं कारण काय, आपल्याला तो रोग होऊच नये त्यासाठी आपण ती घेत असतो, नाही का. रोग होऊच नये त्यासाठी ती लस जी आहे ती बनवली जाते. त्यामुळे मित्रांनो ह्या लसीचं महत्त्व खूप आहे. ओके, हे झालं. पुढे बघूया. कातडी कमावणे, गायपातापासून धागे मिळवणे या प्रक्रियांमध्येही सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो. काही सूक्ष्मजीव मित्रांनो तेलावर वाढतात. आता तेलावर म्हणजे नेमकं कुठे, आता समुद्रामध्ये तेल गळती झाली तर तो पूर्ण तेल जे मित्रांनो हे पूर्ण पाण्यामध्ये जे ते तरंगतं, नाही का. मग त्याचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते. इथे सुद्धा या सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो हे आपल्याला सांगता येईल. शेतातील पालापाचोळा, कचरा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू व खत निर्मितीची ती केली जाते. ओके मित्रांनो, जे मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा, हा शेतातील पालापाचोळा असेल, तुम्ही बायोगॅस संयंत्र पाहिलं असेल, नाही का. तर त्यामध्ये काय होतं, हा सगळा पालापाचोळा टाकला जातो आणि त्यापासून मिथेन वायू तयार होतो, नाही का. आणि त्यापासून मग जैववायूसुद्धा तयार होतो जो की मिथेन आहे. आणि खताची जो राळा शिल्लक राहतो त्याला आपण खत असे म्हणतो किंवा खत म्हणून त्याचा आपण वापर करत असतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे सूक्ष्मजीव जे आहेत म्हणजे अर्थात आता बायोगॅसच्या या संयंत्रामध्ये सुद्धा हे सूक्ष्मजीव असतात की जे बायोगॅसची निर्मिती होते किंवा जैववायू जो निर्माण होतो या सूक्ष्मजीवांमुळेच होतो. त्याचमुळे याचा उल्लेख इथे सुद्धा केलेला आहे, नाही का. हे आपल्याला सांगता येईल. आय होप मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला कळाला असेल. उपयोगी सूक्ष्मजीव राहिला आहे तो उपद्रवी सूक्ष्मजीव, हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.